कसं आम्ही रातच्या रात असं खटावर खटखडी उभा राहून काढलं. एवढं चिमटभर आमच्या घरात काय राहिलं नाही. सगळं असं धुवून गेलं. त्याचा सुद्धा आम्ही विचार केला नाही, आमच्या जीवनाचा केलाय. फक्त खाटावर असं उभा राहिले म्हाताऱ्याला धरून मी. दोघं गळ्याला गेलं, रातभर रडत बसला खाटावर. असली माझी तर कंडिशन झाली काय सांगायचं तुम्हाला. हातपाय अजून सोयल थर 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 आमची करा लागली ती. कवा परवा दिवशी सकाळी जेवलेलं तर रातभर आम्ही 4 शेंगदाणे खाऊन त्याला गोळ्या खायला लावल्या त्याने तसंच बसला खाटावर. रोज 2 टाइम जेवण वाटायला ते आलं नाही का तुमच्याकडे? कोण सुद्धा आमच्याकडे विचार करायला आला नाही. नाही आलं जेवण वाटायला आलं नाही ना कुणी विचारायला आलं नाही. मी तर आजारी आहे 5-6 दिवस झालं. साखर पत्ती चटणी मीठ गहू ज्वारी सगळंच गेले वाहून. काय राहिलं नाही घरात. भांडे गेलेत. बघायला कुणी चाल नाही. असं घरात डोक्यापर्यंत पाणी आलं. असं तिकडं नदी फुटली आणि किती बी पाणी आलं आणि सगळं ते पोते अर्धा हे जे क्विंटलची सगळं भिजून गेले. असं उगवले तर डाळी गहू ज्वारी तांदूळ असं काहीच राहिलं नाही. एवढं पाणी आलं की भयंकर. मी पलंगावर कुटी ठुली आणि कुटीवर एकटीच बसून रडत होते. माझ्या कोणच नव्हतं. परत आमच्या सगळे शेजारची येऊन मला पाण्याच्या बाहेर काढलेलं आहे आणि माझं घर पूर्ण वाकलेलं आहे पत्र्याचं शेड. आज 3 दिवस झाले लोकांची लहान लेकरं बाळ महिला मुली असं रस्त्यावर राहिल्यासारखं मंदिरावर राहतात. बाहेर त्या सर लोकांनी पोलीस लोकांनी आणि पुन्हा म्हणलं तर इथले शेजारी पाजारी इकून एकाला साखळी करून नेले होते. आलते पोलीस आलते पुन्हा ते नागटिळक बापू आलते सारे आलते बघायला. पुन्हा दत्तावर नेलं आणि पुन्हा ती व्यवस्था केली कपडे ती द्यायची आमची. आपल्याकडे बघायला नाही कुणी साहेब यायला बघायला कुणी चाल नाही. असं घरात डोक्यापर्यंत पाणी आलं. असं तिकडं नदी फुटली आणि किती बी पाणी आलं आणि सगळं ते पोते अर्धा हे जे क्विंटलची सगळं भिजून गेले. असं उगवले तर डाळी गहू ज्वारी तांदूळ असं काहीच राहिलं नाही. कपडे आमच्याकडे आले नाहीत. आमच्याकडे आले नाहीत. कुणी चाल नाही आमच्याकडे म्हणजे लई ही हाय पाणी आहे म्हणून तिकडे आले नाहीत आमच्याकडे. आता सध्याला पाणी आहे कुणी चाल नाही आणि सगळं संदक भांडे कपडे सगळे वाहून गेले. काहीच राहिलं नाही. असं म्हणजे पाणी गेलं घरातलंही. असं डोसक्यापर्यंत पाणी. आमचे मालक काहीतरी असं घ्यायला गेले त्यांनी सुद्धा लांबवर गेले पवत. परवा दिवशी पाऊस जर आला 4 वाजता तर रात्री 8 वाजता एक माणूस नको. मी आणि माझा नवरा ती 2 वर्ष झाला अपंग झालेला आहे झटका येऊन. मला एकतर मुलगा नाही 2 मुली आहेत त्या दिलेल्या घरी गेले त्या. कसं आम्ही रातच्या रात असं खटावर खटखडी उभा राहून काढलं. एवढं चिमटभर आमच्या घरात काय राहिलं नाही. सगळं असं धुवून गेलं. त्याचा सुद्धा आम्ही विचार केला नाही, आमच्या जीवनाचा केलाय. फक्त खाटावर असं उभा राहिले म्हाताऱ्याला धरून मी. आमची सोय करावी फक्त एवढं. आम्हाला काय नाही, मला काय मुलगा नाही काय नाही. फक्त आमची सोय करावी खाण्यापिण्याची चांगली घरदार राहण्याची. रस्ते रोड पैसा पाणी आम्हाला कोण देणार नाही. फक्त आम्ही पगारी ह्याच्यावर लोकांनी दिलेले ह्याच्यावर काय सुद्धा नाही आमच्याकडे. बाहेर काढलं तर आमच्या पैसे चिमटभर काय नाही. का कुणाचा आधार नाही गणगोत नाही ना भाऊबंद नाही ना मला मुलगा नाही. अशी कंडिशन आहे माझी. नुकसान घरातलं सगळं माझं नुकसान झाले. तेव्हा ढिग घातली चला माझ्या घराला बघा. गहू ज्वारी सगळं वाहून गेलं पाण्यात. भांडे कुंडे कपडा चुपडा सोय राहील ना. असं रडत बसला आम्ही रातभर नवरा बायको. कुठं घेऊन जायला सुदेली ना कोण आम्हाला सोय सुदेल दिली नाही. का कोण चला तुमच्यापर्यंत नेता तुम्हाला कुठं तर आसऱ्याला म्हणून कोण आलं नाही आमच्याकडे. दोघं गळ्याला गेलं रातभर रडत बसला खाटावर. असली माझी तर कंडिशन झाली काय सांगायचं तुम्हाला. हातपाय अजून सोयल थर 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 आमची करा लागली ती. कवा परवा दिवशी सकाळी जेवलेलं तर रातभर आम्ही 4 शेंगदाणे खाऊन त्याला गोळ्या खायला लावल्या त्याने तसंच बसला खाटावर. रोज 2 टाइम जेवण वाटायला ते आलं नाही का तुमच्याकडे? कोण सुद्धा आमच्याकडे विचार करायला आला नाही. त्या दत्तावर जाजीपर्यंत झालं. तहसीलदार आले होते का? कोण सुद्धा आमच्याकडे आलं नाही. आम्हाला फक्त आमची नुकसान भरपावी. आम्हाला घरदार चांगलं खाणं पिणं आमची एवढी सोय. आम्हाला मागाची कुणाची इच्छा नाही. माग ठेवून काय करायचं. मला मुलगाच नाही तर मला कशी सुद्धा आजा नाही. जीवन आमचं एवढं सुखी जावं एवढं करावं बास. पाणी आलं होतं ना काय राहिलं नाही. चटणी मीठ तिखट साखर काय राहिलं नाही. पाणी भरपूर आलं होतं दुसकितकं. जेवण तुमच्याकडे आलं नाही नाही आलं जेवण वाटायला आलं नाही ना कुणी विचारायला आलं नाही. मी तर आजारी आहे 5-6 दिवस झालं. साखर पत्ती चटणी मीठ गहू ज्वारी सगळंच गेले वाहून. काय राहिलं नाही घरात. भांडे गेलेत. घराचं काय नुकसान? घराचं बी झालं की पत्रे ती वाकलेत सगळं. काय सरकारकडून अपेक्षा काय आहे? काय तर मदत करावी की त्याने आम्हाला काय द्यावं घ्यावं.
आणि पाऊस सांगितलाय, कुठं झोपावं, काय करावं आम्ही? पुरी ही हाय त्या. परवा दिवशी पाऊस सुरू झाला 4 वाजता 4:30ला. त्याच्यानंतर मी एकटीच घरात होते. एवढं पाणी आलं की भयंकर. मी पलंगावर कुटी ठेवली आणि कुटीवर एकटीच बसून रडत होते. माझ्या कोणच नव्हतं. परत आमच्या सगळे शेजारचे येऊन मला पाण्याच्या बाहेर काढलेलं आहे आणि माझं घर पूर्ण वाकलेलं आहे, पत्र्याचं शेड. एकदम नदीच्या कडेलाच आहे माझं पण घर. आपल्याकडे पाहणी करायला कोण आलं नाही? कोणीच नाही सर आलं पण नाही. आम्हाला मदतकार्य इथपर्यंत आली सुद्धा नाही आणि कोणीच इकडे आलेलं नाही अजूनपर्यंत. खासदार आले होते, आमदार आले. कोणच नाही इकडे आलेलं. आम्हाला काही मदत नाही, कोण बघायला आलं नाही, काही नाही. काय काय नुकसान झालं आपल्या घरात? माझं घर पूर्ण वाकलेलं आहे. सगळ्या घरात पाणी गेले, सगळं किराणा वगैरे वाहून गेलेला आहे. पत्र्याचं शेड पूर्ण माझं हे झालेलं आहे आता सध्या. मग आमचे फक्त रस्ते करावे आम्हाला व्यवस्था आणि घर देवे राहिले, एवढंच आमची मागणी आहे. ते वड्याचं पूर्ण पाणी इकडे शिरायले. पहिले व्यवस्थित जात होतं, आता सगळं पाणी इकडे सगळ्याच्या घराने शिरायलेलं आहे. आणि आमचं एक नेम तर वड्याच्या कडेलाच घर आहे. नुकसान भरपूर झालेलं आहे. लोकांची घरं वाहून गेलेत, लोकांना अन्नधान्य नाही, खाण्यापिण्याची सोय नाही, लोकांची राहण्याची सोय नाही. लहान लेकरं, मुली असं रस्त्यावर राहायला लागल्यात. मंदिराच्या परिसरामध्ये त्यांना थोडी थोडी जागा देऊन असं ठेवण्यात आलेलं आहे. स्वतःची लेकरं बाळ असल्यावर असं ठेवू शकत नाही आपण. असं तरण्या मुली कुणाचं काय झालं तर ह्याला कोण जिम्मेदार आहे? अजून वातावरण असलं आहे, 2-4 दिवस पाऊस आहे. पुढं जर काय झालं तर याला कोण कारणीभूत आहे? शासनाचे प्रत्येक लोक येतात, नुसतं आश्वासन देऊन जातात. त्यांच्या आश्वासनाला घेणं देणं नाही आम्हाला. आम्हाला रिझल्ट पाहिजे, काहीतरी सोय पाहिजे. त्यांनी सोय करून दिली पाहिजे, आमची राहण्याची सोय केली पाहिजे. शासकीय एवढं परिसर आहे, त्यामध्ये सुद्धा सोय करू शकत नाहीत ते. काल तर आलते की सकाळी तहसीलदार आलते. आमदारांनी धान्य वाटप केलं, तुमच्याकडे आलं नाही का? कुणाला आलंय? ठराविक 10, 15, 20 लोकांना आला असेल. बाकीच्यांनी काय केलंय? बाकीच्यांनाही पोहोचलं पाहिजे होतं. ठराविक लोकांचाच पुढाकार घेतलाय का बाकीच्यांनी? तसं नाही होणार. सगळ्यांना भेटलं तर सगळ्यांना दिलं पाहिजे ना. 4 लोकांना देऊन तुम्ही फक्त तोंडावरची माणसं उभा केले का? SDO मॅडम आल्या होत्या काल बघायला इथं सगळ्या पत्र्याच्या शेडमध्ये. काय मॅडम येऊन काय घर सगळे पाहून गेले का? मंदिरावर काय फक्त मंदिरावर उभा राहायचं, 2 शब्द बोलायचे, तुम्ही निघून जायचं, याचा थोडी ना अर्थ आहे असं. आम्हाला प्रत्येक सोयीची तर गरज झाली पाहिजे का नाही? राहण्याची सोय झाली पाहिजे. लोकांचं काय नुकसान झालं तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलंय का समोर येऊन? का प्रत्येक लोकाला विचारलंय का तुम्ही का रडताय, का परेशानीत आहेत? आमची अपेक्षा जास्त नाहीये काही. तो जो गेलेला ओढा आहे तिथून जे पाणी गावात आलंय ते ओढा रुंद करूची. अजून 2-4 दिवसात पाऊस जर पडला तर लोक जर वाहून गेले तर याला कोण जिम्मेदार राहणार आहे? आज 3 दिवस झाले लोकांची लहान लेकरं, बाळ, महिला, मुली असं रस्त्यावर राहिल्यासारखं मंदिरावर राहतात. मी सविता अनंत समुद्रे आणि माझ्या पण घरामध्ये खूप पाणी आलं होतं आणि आम्ही व्हिडिओ पाठवला होता. हनुमंत बापू नागटिळक आणि लताबाई भोसले, वैभव सापसोड आणि कॉल पण व्हिडिओ कॉल केलते. हनुमंत बापूंनी कॉल उचलले नाहीत, कट केले. आणि लताबाईला फोन केलता तर ती सकाळी येऊन गेल्या, येऊन काहीतरी पाण्याची वाट काढून देऊ म्हणून. आणि वैभव सापसोडली फोन केलता, त्यांनी वापस फोन केला, सकाळी येऊन बघतो म्हणले. त्यांनी बघितलं, देखरेख केली. त्यानंतर कोणीच आलं नाही. तहसीलदार आलते. तहसीलदार कोण आले नाहीत. आज धीरज देशमुख आलते, त्यांनी पण लक्ष केलं नाही. आणि आम्हाला फक्त नालीचा रस्ता करून द्यावा, नाली मोठे करून घ्यावी. आमच्या साईडला नालीला पाणी जास्त आल्यामुळे इकडं पत्र कॉलनीमध्ये पण पाणी जास्त वाढलं. तर पूर्णपणे नुकसान झालेलं आहे सर्वांचं. सर्वांना नुकसान भरपाई द्यावी, सरकारनं मान्यता द्यावी, यांना जागा नीटनेटक्या ठिकाणी द्यावी. आणि वडाची ताल फोडलेली आहे, ती तालीचा मोठा नदी करून घ्यावी ती, असं माझं म्हणणं आहे. किती वाजता पाऊस आला होता रात्री? रात्री 4 वाजता पाऊस 4 पासून चालूच होता. बारीक होता आणि 8 वाजता तर लयच वाहून जायचं, सारे भांडे पिंडे वाहून. किती पाणी होतं? लय पाणी कमरे इतकं होतं, वर होतं. त्याच्या कुणी काढलं बाहेर तुम्हाला? बाहेर त्या सर लोकांनी, पोलीस लोकांनी आणि पुन्हा म्हणलं तर इथले शेजारी पाजारी इकून एकाला साखळी करून नेले होते. प्रशासनाच्या वतीनं कोण आलं होतं का बघायला? आलते पोलीस आलते, पुन्हा ते नागटिळक बापू आलते, बरं. सारे आलते बघायला. पुन्हा दत्तावर नेलं आणि पुन्हा ती व्यवस्था केली, कपडे ती द्यायची आमची.